मदर डेअरीनंतर अमूलनेही वाढवले दुधाचे दर। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। 1 मे पासून लागू होणार नवे दर। एटीएम व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येणार। आरबीआयच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर। आरबीआय 500ची नोट बंद करण्याच्या तयारीत। देशातील सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये फक्त 100 आणि 200च्या नोटा जमा करण्याचे आदेश। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण। सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची होणार सुटका। आता दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिजिटल लॉक सक्तीचे। गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी निर्णय। 1 जुलैपासून प्रणालीची अंमलबजावणी होणार। आता बुलडोझर कारवाईला लागणार लगाम। कारवाईसाठी 15 दिवस आधी कारणे दाखवा नोटीस जारी करणं बंधनकारक। सामान्यांसाठी खुशखबर। कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेस प्रारंभ। 13,395 घरांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू। दारूची होणारी चोरी आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दारूची वाहतूक करताना जीपीएसवर आधारित डिजिटल लॉक प्रणालीचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलंय। 1 जुलैपासून या प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। कालबद्ध कार्यक्रमात 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत। कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। पंचगंगेमध्ये दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी आणि 21 नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळतंय। त्यामुळे हे पाणी कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला पिण्यायोग्य नाही। ही सारी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये 100 ते 200च्या नोटा जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। आरबीआय चलनातून 500 रुपयांच्या नोटा कमी करून 100-200च्या नोटांचा वापर वाढवायचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे येत्या काही काळात सरकार 2000च्या नोटेप्रमाणेच 500ची नोट देखील बंद करू शकते अशी चर्चा सध्या रंगली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते। राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये 1 लाख क्विंटलहून अधिक आवक झाली। कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून 1400 पर्यंत दर मिळाला। भुसावळमध्ये वांजीफाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला। यावेळी त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी 15 मिनिटं लाईट बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला आहे। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात क्राईम ब्रांच एसआयटी अपयशी ठरल्यानं उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत हा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पालिकेनं पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केल्यामुळे ठाणेकरांना आता 24 तासांऐवजी 12 तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे। काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात CISCE मंडळानं जाहीर केलेल्या 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केलेत। तर यात बहुतांश शाळांचा निकाल 100% लागलाय। अनेक विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण प्राप्त केले।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याच्या आरोपांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीतर्फे करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात एका होलसेल किराणा दुकानाला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. नंदुरबारच्या उमरदे गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. या उत्सवात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी मालेगाव रोडवर वाहन तपासणी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 42 किलो जप्त गांजा केलेला आहे आणि या प्रकरणी मालेगाव येथील शेख नदीम शेख बशीर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीडच्या परळी शहरात पुन्हा एकदा गायींना गुंगीचं औषध खाऊ घालून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. एका 4 चाकी वाहनातून 8 गायींना पळवण्यात आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोण कार्यरत आहे याच्या चौकशीची आणि तपासाची मागणी गोप्रेमींमधून केली जाते. पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ई लर्निंग यंत्रणा बंद पडली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल इथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी QR कोड सुरू केलाय. प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी QR कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. भारतातच मुसलमान सर्वात जास्त सुरक्षित आहेत असं वक्तव्य राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी सांगलीत केलं. पहलगाम घटनेचं राजकारण करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं. जळगावच्या कासोदामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या 12 गाड्या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागानं मानधनात दुप्पट वाढ केली आहे. पीक विमा आणि कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं होतं. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप संघटनेनं केला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खर्चिक झालेली आहे. शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होते आहे. त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य सरकार दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची अनुदान स्वरूपात भांडवली गुंतवणूक करणार आहे. मे महिन्यात देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जीवनाशी संबंधित महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित स्थळांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वेनं भारत गौरव सर्किट यात्रेचं आयोजन केलं आहे. यात्रेच्या निमित्तानं इतिहासप्रेमी पर्यटकांना गड किल्ल्यांना भेटी देता येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमाई पद्धतीनं कारवाई करण्यावर राज्य सरकारनं लगाम लगावलाय. कोणतंही पाडकाम करण्यासाठी किमान 15 दिवस आधी कारणे दाखवा नोटीस जारी करणं आता बंधनकारक करण्यात आलं. महावितरणामार्फत बसवण्यात येणाऱ्या TOD मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर आणि पर्यायानं वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे. निवडणुकी अगोदर 7/12 कोरा आणि हमीभावाचं आश्वासन देणाऱ्यांविरोधात 302चे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. गोरेगाव पश्चिम लिंक रोड इथे एका रिक्षाला भीषण आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीनं पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावा असे आदेश नगर विभागानं महापालिकेला दिलेले आहेत। त्यामुळे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर रुंद होणार नसून उंच इमारती उभारण्याचं बांधकाम व्यावसायिकांचं स्वप्न अजून तरी अपूर्णच आहे। पुणे भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झालंय आणि त्यामुळे उत्तर भारतीय विशेषतः दिल्ली, लखनौ आणि अमृतसर विमानतळावरून उत्तर अमेरिका, मध्य पूर्व युरोपला जाण्यासाठी आता महाराष्ट्राच्या काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर केला जातो। त्यामुळे महाराष्ट्राच्या आकाशात विमानांची संख्या वाढली आहे। काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन CISCE यांच्यातर्फे घेतलेल्या CISCच्या परीक्षेत 99.9% तर ICSEच्या परीक्षेत 99.2% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेबाबत घोषणा केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाच्या नजरा लागल्यात। प्रत्यक्षात संघाने 1.5 वर्ष अगोदरच जातनिहाय जनगणना त्याला हिरवा झेंडा दाखवला आणि जातनिहाय जनगणना ही मागास समाजाच्या विकासासाठी व्हावी अशीच भूमिका संघानं 2023 साली मांडली होती। मनोज जरांगे पाटलांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। कायदेशीर प्रक्रियेला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसींचा आकडा फुगवून सांगू नका अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी केली आहे।